नमस्कार. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल, जिथे सध्या एक मोठा आणि खरं तर जरा विचित्र बदल दिसतोय. म्हणजे बघा, 28 एप्रिलला आपल्या राज्याला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या हवामानांना सामोरं जावं लागणार आहे. चला, या दुहेरी हवामानामागे नक्की काय घडतंय ते सविस्तर समजून घेऊया. हो, बरोबर. हेच तर यातली गंमत आहे. पण प्रश्न पडतो की एकाच दिवशी, एकाच राज्यात कडक ऊन आणि वादळी पाऊस हे कसं काय शक्य आहे? राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नेमकी हीच दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने जे सांगितले ते बघा. एकाच वेळी 8 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा अलर्ट आहे, तर दुसरीकडे 5 जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट. म्हणजेच राज्याचा एक मोठा भाग उष्णतेने अक्षरशः होरपळणार आहे, तर दुसरा भाग पावसात भिजणार आहे. चला तर मग सुरुवात करूया कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापासून. पाहूया तिथे काय परिस्थिती आहे. या भागांना उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. कोकणामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यासाठी उष्णतेचा येलो अलर्ट दिलाय आणि इथे नुसतं तापमान वाढलेलं नाहीये, तर हवेतला दमटपणा तो उकाडा आणखी वाढवणार आहे. त्यामुळे त्रास जास्त होऊ शकतो. आता वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे, म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान एकदम उष्ण आणि कोरडं राहणार आहे. इथे दमटपणा कमी, पण उन्हाचा तडाखा मात्र जास्त असेल. आणि तापमानाचे आकडे बघितले की हा फरक लगेच लक्षात येतो. बघा, कोकणात कमाल तापमान 36 अंशांपर्यंत जाईल, पण पश्चिम महाराष्ट्रात तोच आकडा तब्बल 42 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे स्पष्ट आहे, जसजसं आपण समुद्रापासून दूर जातो तसतशी उष्णता वाढतीये. आता पुढे जाऊया राज्याच्या मध्य आणि उत्तर भागाकडे, आणि इथे तर उष्णतेची लाट आणखी तीव्र होतीये. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात परिस्थिती जरा जास्तच गंभीर आहे. मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट दिलाय. कोणते जिल्हे? छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड. इथे इतकी उष्णता आहे की रोजच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो असा अंदाज आहे. आणि इथे तापमानाचे आकडे तर आणखी वाढणार आहेत. मराठवाड्यात कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 43 अंश! उत्तर महाराष्ट्रातही पारा 42 अंशांच्या आसपास राहील. ही खरंच खूप जास्त उष्णता आहे. आणि आता आपण आलोय विदर्भात, जिथे हवामानाचं सगळ्यात कमाल आणि एकदम विरुद्ध चित्र बघायला मिळतंय. म्हणजे एकाच वेळी वादळ आणि दुसरीकडे प्रचंड उष्णता, दोन्ही एकाच ठिकाणी. आधी बघूया पूर्व विदर्भ. इथे गंमत बघा, उष्णतेचा नाही तर पावसाचा येलो अलर्ट दिलाय. हाच तो हवामानातला मोठा विरोधाभास. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलीय. त्यामुळे सगळ्यांना सतर्क राहायला सांगितलंय. आणि हो, हा काही साधा सरळ पाऊस नसेल. सोबत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. म्हणजे वादळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. बरं, हे झालं पूर्व विदर्भाचं. आता जाऊया पश्चिम विदर्भाकडे. इथे हवामानाचं एक वेगळंच रूप आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी प्रचंड ऊन असेल, तर काही ठिकाणी हलका पाऊसही पडू शकतो. पण याच विभागात आपल्याला राज्यातलं सगळ्यात जास्त तापमान बघायला मिळणार आहे. आणि तो आकडा आहे 46 अंश सेल्सिअस. हो, पश्चिम विदर्भात पारा 46 अंशांपर्यंत जाऊ शकतो. हे राज्यातलं संभाव्य सर्वाधिक तापमान असेल. जरा विचार करा, एकाच विभागात कुठेतरी पाऊस पडतोय आणि दुसरीकडे इतकी प्रचंड उष्णता आहे. आता इतकं सगळं हवामानात बदलत असताना सुरक्षित राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणूनच हवामान खात्याने काही खास सूचना दिल्या आहेत. मुख्यतः 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक, जिथे उष्णता खूप आहे तिथे शक्यतो दुपारी घराबाहेर पडणंच टाळा. आणि दुसरं, जिथे पावसाचा इशारा आहे तिथे वादळी वारे आणि विजांपासून स्वतःला वाचवायचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपापल्या भागातील हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ती काळजी घ्या. थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्र एकाच दिवशी 2 मोठ्या हवामानाच्या घटनांसाठी हाय अलर्टवर आहे. एकीकडे तीव्र उष्णतेची लाट, तर दुसरीकडे अवकाळी वादळी पाऊस. राज्याच्या वेगवेगळ्या भागांत हवामानाची ही 2 टोकाची रूपं अनुभवायला मिळतात. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, हवामानातले हे जे अचानक आणि इतके टोकाचे बदल होत आहेत ते पाहता आपण या सगळ्यासाठी खरंच तयार आहोत का, यावर विचार करण्याची नक्कीच गरज आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.